नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, आजचा जो विषय आहे तो असा आहे की हा जो व्हिडिओ आहे भरपूर दिवसा अगोदर बनवायला हवा होता, पण काय करता टाईम न मिळाल्यामुळे मला आज हा व्हिडिओ बनवावा लागत आहे। आता नवीन मोटार वाहन दंड कायदा लागू होत आहे। या कायद्यानुसार वाहतुकीचे नियम तोडल्यास दंडाची जी रक्कम आहे पूर्वीपेक्षा 10 पटीने वाढवण्यात आली आहे। याशिवाय तुरुंगवास आणि सामुदायिक सेवा यासारख्या कठोर शिक्षांची तरतूद देखील करण्यात आली आहे। तर ट्रॅफिकचे नवीन नियम लागू झाले। कोणते नियम, कोणत्या नियमासाठी किती दंड आहे, तर आपण आता समोर जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मंडळी, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, आता तुम्हाला मी पूर्वीची जे दंड आहे, दंडाची रक्कम आहे ते सांगणार आहे आणि त्याच नियमामध्ये जर तो दंड, त्याच दंडामध्ये नवीन रक्कम काय ॲड झाली आहे ते पण तुम्हाला आता सांगणार आहे। कोणत्या नियमाला किती दंड बसणार आहे, पूर्वीचा दंड किती होता आणि आताचा दंड किती आहे ते मी आता तुम्हाला सांगत आहे। तर बघा, हेल्मेट न वापरल्यास आता 1000 रुपये दंड आकारण्यात येईल। तर यापूर्वीचा दंड फक्त 100 रुपये होता। यासोबतच ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे ते 3 महिन्यासाठी रद्द केले जाणार आहे। दुचाकीवर 2 पेक्षा अधिक प्रवासी आढळल्यास आता 1000 रुपये दंड आकारण्यात येईल। सीट बेल्ट न वापरता गाडी चालवताना आढळल्यास आता 1000 रुपये दंड आकारण्यात येईल। तर यापूर्वी दंड फक्त हा 100 रुपयेच होता। सिग्नल तोडल्यास, लक्षात घ्या, सिग्नल तोडल्यास आता 5000 रुपये दंड आकारण्यात येईल। यापूर्वीचा जो दंड आहे तो फक्त 500 रुपये इतकाच होता, आता 5000 रुपये भरावा लागणार आहे सिग्नल तोडल्यामुळे। वाहन चालविताना फोनवर बोलताना आढळल्यास आता 5000 रुपये दंड आकारण्यात येईल। तर यापूर्वीचा दंड फक्त 500 रुपये इतकाच होता। निर्धारित वेग मर्यादा ओलांडल्यास किंवा धोकादायक पद्धतीने गाडी चालवल्यास 5000 रुपये इतका दंड आहे। मद्यपान करून वाहन चालवताना आढळल्यास आता 10000 रुपये दंड होता आणि 6 महिन्याचा तुरुंगवास होऊ शकतो। आणि तेच जर मद्यप्राशन करताना दुसऱ्यांदा आढळल्यास जो दंड आहे तो 15000 रुपये आहे किंवा 2 वर्षाचा कारावास सुद्धा तुम्हाला होऊ शकतो। रुग्णवाहिका किंवा इतर आपत्कालीन सेवांचा मार्ग अडवल्यास आता 10000 रुपये दंड भरावा लागणार आहे। विमा नसताना वाहन चालवल्यास आता 2000 रुपये दंड किंवा 2 महिन्यांचा कारावास जो आहे तुम्हाला होऊ शकतो। 18 वर्षाखालील मुलांना जे आहे वाहन चालवताना आढळल्यास 25000 रुपये दंड किंवा 3 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो। यासोबतच वाहन नोंदणी जी आहे ते 1 वर्षासाठी रद्द केली जाणार आहे आणि 25 वर्षापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे ते मिळणार नाही। नवीन मोटार वाहन दंड कायद्यानुसार वाहतुकीचे नियम पाळणे अत्यंत गंभीर आहे। नियम तोडल्यास दंडाची रक्कम आणि शिक्षा लक्षणीयरित्या वाढवण्यात आली आहे। त्यामुळे प्रत्येक नागरिकाने वाहतुकीचे जे नियम आहे ते काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे। आधीचे दंड आणि आता जे नवीन लागू झाले ते दंड तुम्हाला सांगितले आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर कोणत्या नियमासाठी किती दंड लागणार आहे ते पण तुम्हाला आता मी सांगितलेलं आहे। ठीक आहे, तर हे होते नवीन दंडाची रक्कम। ठीक आहे, तर मंडळी, हीच होती आजची माहिती। तर मंडळी, माहिती समजल्यास आणि जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक नक्की लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। नमस्कार।